देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयामध्ये मंत्री समितीची बैठक झाली। त्या बैठकीला आम्हाला निमंत्रित केलं होतं आणि जवळजवळ 1.5-2 तास साधारणतः त्या बैठकीमध्ये साखर उद्योगाच्या संदर्भात विविध प्रश्नावरती चर्चा झाली आणि चर्चेअंती 1 नोव्हेंबर, कारण पाऊस काळ झालेला आहे, बऱ्याच ठिकाणी वापसा नाही, अजूनही काय भागामध्ये पाऊस पडतोय, पुन्हा दिवाळी आता जवळ आलेली आहे, ऊस तोडणारे जो मजूर वर्ग आहे त्यांच्याही घरात पाणी शिरलेलं आहे, त्यांची पण गावं पाण्याखाली गेलेली आहेत। अशा सगळ्या या भौगोलिक प्राप्त परिस्थितीचा विचार करून मला असं वाटतं 1 नोव्हेंबर ही तारीख शासनाने ठरवली, ती योग्य आहे। त्यामुळे 1 नोव्हेंबरला महाराष्ट्रातले साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होईल। हे करत असताना काही महत्त्वाचे निर्णय कालच्या बैठकीमध्ये झाले आणि त्या निर्णयाप्रमाणे 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा आपण दिला पाहिजे। पूर्वी आपण 5 रुपये देत होतो आणि मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून वैद्यकीय मदत मोठ्या प्रमाणात केली जाते। आता जिल्हा लेवलला सुद्धा कलेक्टरकडे आता ते कक्ष ओपन केलेला आहे। त्यामुळं एक सामाजिक बांधिलकी म्हणून 5 रुपयाच्या ऐवजी 10 रुपये करा असा आग्रह झाला आणि तो कालच्या बैठकीत निर्णय झाला। त्यामुळे आता 10 रुपये प्रति टन हा मुख्यमंत्री सहायता निधीला यावर्षी गळीत हंगामामधून जेवढं क्रशिंग होईल त्याप्रमाणे निधी जमा केला जाईल। जी पूर परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, त्यामुळे साखर उद्योग हा शेतकऱ्यांचाच आहे। साखर उद्योग हा एक सामाजिक परिवर्तन करणारा उद्योग आहे, कारण ह्या उद्योगामध्ये शेतकरी इन्व्हॉल्व आहे, कामगार इन्व्हॉल्व आहे, वाहनवाले इन्व्हॉल्व आहेत आणि सगळ्याच समाजातले सगळेच घटक हे मोठ्या प्रमाणामध्ये साखर उद्योगामध्ये समावेश झालेले आहेत आणि म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण 5 रुपये टनाला पूरग्रस्त निधी देण्याचा निर्णय सुद्धा काल मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर आम्ही सर्व साखर कारखान्याच्या संघानं हे मान्य केलेलं आहे, हे मला या निमित्तानं सांगायचं आहे। त्याचबरोबर गेले 6-7 वर्षे झालं MSP काही वाढलेली नाही। FRP गेल्या 6 वर्षामध्ये 650 रुपये पर टनाला आतापर्यंत वाढलेली चांगली गोष्ट आहे। FRP वाढणं म्हणजे शेतकऱ्याला 2 पैसे अधिकचा भाव देणं, त्याचं आम्ही स्वागत करतो। परंतु तो अधिकचा भाव देण्याकरता जर MSP नाही वाढली, आता 3100 रुपये MSP आहे आणि मग आम्ही अशी मागणी केली की आता ग्राहक 39-40 रुपये किलोनी साखर घेतोय, साधारणतः रिटेलमध्ये 41-42 रुपयांनी साखर सर्वसामान्य ग्राहकाला मिळते आणि तो दर साधारणतः त्यांना पण मान्य आहे। मला असं वाटतं की आता तोच दर MSP म्हणून एक 40 रुपये MSP करावी आणि इथून पुढं दरवेळेस MSP ची मागणी करण्यापेक्षा ज्या वेळेस केंद्र सरकार FRP वाढवेल त्या वेळेस MSP, इथेनॉलचे दर आणि कोजेनचे दर हे 3 उत्पन्नाचे साधन आहेत कारखान्याचे, त्याचे पण दर त्या प्रमाणात वाढवावे आणि MSP लिंक विथ FRP आणि इथेनॉलच्या किमती आणि कोजेनच्या किमती असं एक शिफारस मला वाटतं राज्य सरकारने केंद्र सरकारला करावी, असं पण कालच्या बैठकीमध्ये ठरलं। यावर्षी महाराष्ट्रामध्ये साधारणतः 14.5 लाख हेक्टर क्षेत्र हे ऊसाखाली आहे। आता ही फिगर ही मागच्या 3 आठवड्यापूर्वीची आहे, पण आता पाऊस झालाय, अतिवृष्टी झाली, बऱ्याच शेतामध्ये पाणी गेलेलं आहे। त्यामुळे आता ह्यातला किती ऊस म्हणजे डॅमेज झालाय किंवा खराब झालाय हे अजून एक 8 दिवसांनी पंचनामे झाल्यानंतर कळेल आपल्याला। पण तरी सुद्धा साधारणतः 110 ते 115 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे। गेल्या वर्षीपेक्षा 25 ते 30 लाख मेट्रिक टन साखर यावर्षी महाराष्ट्रामध्ये जास्त निर्माण होईल। केंद्राच्या पातळीवर जर बघितलं आपण तर 350 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल असा अंदाज आम्ही केंद्र सरकारला, नॅशनल फेडरेशन, ISMA आणि ह्या सगळ्या ज्या संघटना आहेत, असोसिएशन, ह्यांच्या मार्फत आम्ही दिलेलं आहे। त्यामुळे साहजिकच या सीझनला साखर थोडी अतिरिक्त होईल असं वाटतं आणि म्हणून केंद्र सरकारने परवा इथेनॉलचं जे टेंडर काढलं ते 1050 कोटी लिटरचं टेंडर काढलेलं आहे। त्याच्यामध्ये 650 कोटी लिटर हे साखर उद्योगापासून इथेनॉल करायला परवानगी दिली गेलेली आहे आणि मला वाटतं त्याचं आम्ही स्वागत करतो। गेल्या वर्षीच्या तुलनेनं 8% हा कोटा इथेनॉलचा शुगर इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये वाढवलेला आहे, ती एक चांगली बाब आहे।
आता 25 लाख मेट्रिक टन 25-26च्या गळीत हंगामासाठी एक्सपोर्टला परवानगी द्यावी, कारण तेवढी आपल्याकडे साखर सरप्लस होणारच आहे आणि त्याचा निर्णय जर आत्ता केला तर पुढच्या 6 महिन्यामध्ये आपल्याला साखर ती एक्सपोर्ट वेगवेगळ्या देशामध्ये आपल्याला करता येईल. हे पण ह्या माध्यमातून चर्चा झाली. त्याचबरोबर इथेनॉलचे दर वाढवणं ही काळाची गरज आहे. तसेच आपण पाहिलं असेल की आता एआयचा वापर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा आता ऊसाच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी करू लागलेला आहे. आणि आत्ता तर ही फळपिकं वगैरे सगळे अशा अतिवृष्टीमुळे खराब व्हायला लागली. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मध्ये असा एक दबक्या आवाजात सूर आहे आता की आता ऊस केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आता, कारण ते थोडंसं ह्या निसर्गाच्या सगळ्या अतिवृष्टीला किंवा पूर परिस्थितीला थोडं ऊस पीक हे तग धरू शकतं आणि त्याची शाश्वती आहे. म्हणून कदाचित आता नवीन वर्ग या वर्षीपासून मला असं वाटतं या ऊसाच्या लागवडीकडे अधिक भर देईल असं मला या ठिकाणी वाटतं. त्याचबरोबर काही महत्त्वाचे विषय राज्य सरकारच्या संबंधित होते. ज्या ज्या कारखान्यांनी सरकारला वीज कमी पडत होती म्हणून आम्ही कोजन केलं. गेल्या वर्षी ₹1.50 अनुदान महाराष्ट्र सरकारने दिलं होतं. ते अनुदान ह्याही वर्षी जे पूर्वीचे 12-13 वर्षाचे करार झालेले जे कोजनचे प्रकल्प आहेत त्यांना ते पुन्हा ह्या वर्षी ते अनुदान लागू करावं असं त्या ठिकाणी आम्ही तो प्रस्ताव मांडलेला आहे. त्याचबरोबर इतर पण गोपीनाथ मुंडे जे महामंडळ निर्माण केलेलं आहे त्या महामंडळाला सुद्धा आपण दर टनाला आपण पैसे देतो. त्या महामंडळाची ऍक्टिव्हिटी लवकरात लवकर सुरू व्हावी. नुसतेच पैसे कपात केले जातात. त्या मजुरांच्या करता आश्रमशाळा, त्या माजुरांच्या करता साखर शाळा, त्या मजुरांच्या मुलांच्या करता हॉस्टेल्स आणि विम्याचं संरक्षण आणि या महामंडळाच्या मार्फत जे ऑब्जेक्ट ठरलेले आहेत, जो कायदा झालेला आहे त्याची अंमलबजावणी गेल्या 4-5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेली नाही. त्यामुळे ती पण मागणी आम्ही कालच्या बैठकीमध्ये आज त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सहवीज निर्मिती जर बघितली आपण तर जवळजवळ 130 साखर कारखाने कोजन निर्माण करतात. आम्ही सहकार मंत्री असताना त्या काळात जे धोरण स्वीकारलं त्याचा इतका चांगला फायदा झालाय आणि गेल्या आता आपल्याकडं कोजनची कॅपॅसिटी जर बघितली आपण तर जवळजवळ 2710 मेगावॅट एवढी वीज निर्मिती करण्याची क्षमता आपल्याकडे तयार झालेली आहे. आणि मग मला असं वाटतं की गेल्या वर्षी आपण जवळजवळ 300 कोटी युनिट आपण वीज एक्सपोर्ट केलेली आहे आणि साधारणतः 2000 कोटीचं उत्पन्न त्या कारखान्याला आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. एकंदरीत हा साखर उद्योग हा सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून चालतो आणि हा एक सामाजिक अँगलने ह्या उद्योगाकडे पाहिलं पाहिजे. शेवटी हा शेतकऱ्यांच्या मालकीचा उद्योग आहे आणि म्हणून एका बाजूला सहकारला स्पर्धा खाजगीची आहे आणि भविष्यामध्ये खाजगीला स्पर्धा सुद्धा सहकाराची राहणार आहे. आणि मग या पद्धतीनं या महाराष्ट्रातला जो 40 लाख ऊस उत्पादक शेतकरी आहे, 2 लाख कर्मचारी या साखर उद्योगाशी निगडीत आहेत आणि हजारो ऊस वाहतुकीचा व्यवसाय करणारा एक मोठा वर्ग या साखर उद्योगाशी निगडीत आहे. तर मला असं वाटतं त्या सगळ्या गोष्टीचा राज्य सरकारने सुद्धा विरोधक म्हणून तुमचीही ती मागणी होती, मात्र कालच्या मंत्रालय बैठकीत त्यावरती शिक्कामोर्तब झालं नाही. ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मात्र ओल्या दुष्काळात ज्या सुविधा असतात त्या सुविधा दिल्या जातील. काय एकंदरीत भूमिका तुमची? मला असं वाटतं की हे एक अत्यंत अस्मान्य अशा प्रकारचं संकट जवळजवळ 22 जिल्हे आणि साधारणतः 200-225 तालुके आणि हजारो गावं ही साधारणतः ह्या पूरग्रस्तमध्ये बाधित झालेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं राजकारण कुणालाच करायचं नाही. परंतु मला असं वाटतं की सरकारने तातडीनं आता हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून 50,000 रुपये एकरी आणि हे शक्य आहे कारण आत्तापर्यंतची झालेली अतिवृष्टी, आत्तापर्यंतची झालेली गारपीट, आत्तापर्यंतची झालेली पूर परिस्थिती ही एका ठराविक पॉकेटमध्ये असायची आणि त्यामुळे तेवढ्यापुरतं नुकसान व्हायचं. पण आता याची व्याप्ती जर बघितली आपण तर 2/3 पेक्षा जास्त महाराष्ट्र हा बाधित झालेला आहे.
ह्याच्यामध्ये नुसते एका हंगामातल्या पिकाचं नुकसान नाही आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की हे एका पिकाचं नुकसान नाही आहे. एखाद्या पिकाचं नुकसान असतं तर शेतकरी हा सहनशील आहे, त्याच्यात तेवढी सहन करण्याची क्षमता आहे. परंतु संपूर्ण जमीन खरडून गेलेली आहे, हा पहिला मुद्दा. आता त्यांनी महिन्याभरानंतर ज्यावेळेस वापसा येईल त्यावेळेस त्यांनी काय नांगरायचं काय पेरायचं हा पहिला प्रश्न आहे. दुसरा, जमिनीबरोबर त्याची घरही वाहून गेलेली आहे संपूर्ण, तो एक सिरियस प्रश्न आहे. जनावरं गेली, शेळ्या गेल्या, मेंढ्या गेल्या, कोंबड्या गेल्या. जे छोटे मोठे जे काही व्यवसाय असतात शेतकऱ्याचे, की जे आठवडा बाजाराला ते विकतात आणि त्यातनं 2 पैसे त्यांना नगदी येतात आणि त्याच्यावर त्यांचा घरप्रपंच चालतो, ही सगळ्यालाच माहिती आहे. पण मला असं वाटतं की 50,000 रुपये एकरी तातडीने मदत द्यावी. दुसरा मुद्दा असा आहे की नव्यानं बियाणं उपलब्ध करून द्यावं. आता त्याला जर उद्या काय पेरायचं म्हटलं, आता कुठलं बियाणं द्यावं लागेल? आता एकतर मकेचं बियाणं द्यावं लागेल, हरभऱ्याचं बियाणं द्यावं लागेल, गव्हाचं बियाणं द्यावं लागेल, कारण आता तोच हंगाम आहे. आता काही बाजरी आणि सूर्यफूल आणि कापूस येऊ शकणार नाही, तर हे बियाणं मोफत उपलब्ध करून द्यावं. तिसरा मुद्दा, प्रत्येक घराला कमीत कमी 30,000 ते 35,000 रुपये त्याच्या दुरुस्तीकरता त्याला पैसे द्यावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याला नव्यानं पीक कर्ज उपलब्ध करून द्यायचं असेल तर सकट कर्जमाफी. मला असं वाटतं त्याची आकडेवारी कालच्या 30 जूनपर्यंतची सरकारकडे आहे, तर त्या आकडेवारीचा इमिजिएटली अभ्यास करून सरसकट जर कर्जमाफी दिली तर किमान त्याला नव्यानं कर्ज मिळेल. बरं, कर्जमाफी दिली म्हणजे ते काही शेतकऱ्याला मिळणार नाही, पण त्यांनी काढलेलं कर्ज, मग ते पतसंस्थेचं असेल, अर्बन बँकेचं असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेचं असेल, राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज असेल, त्यांनी शेतीच्या पिकासाठी जे घेतलेलं कर्ज असेल, ज्याला आपण पीक कर्ज म्हणतो, आणि त्याला जोडून त्यांनी मध्यमुदतचं कर्ज घेतलंय, म्हणजे विहिरीसाठी, पाईपलाईनसाठी, ठिबकसाठी, तर अशा सगळ्या कर्जाचा आकडा ह्याचा सरकारने ताबडतोब हे जे फिगर्स मागवावेत. बँक ऑफ महाराष्ट्र ही आपल्या राज्याची लीड बँक आहे, राज्य सहकारी बँक आहे. त्यांनी काल 10 कोटी रुपयांची मदत या पूर परिस्थितीला दिली, चांगली गोष्ट आहे, त्याचं अभिनंदन. पण आता जो बळीराजा आहे आणि ज्याच्या जीवावर आपण हे सगळं करतोय, आज तो संकटात सापडलेला आहे. नाहीतर दुर्दैवानं आत्महत्येचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. हे नुकसान सहन होईना अशी अवस्था आहे. हे राजकारण नाही, याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे. आणि मला असं वाटतं की अशा वेळेस या 4-5 गोष्टी जर आपण केल्या, आणि आता त्याच्यातनं काल मुख्यमंत्री महोदयांनी एक स्टेटमेंट केलं की ओला दुष्काळाचं आपल्याकडे प्रोव्हिजन नाही, पण टंचाई सदृश्य परिस्थिती जाहीर केल्यानंतर ज्या सवलती असतात त्या सवलती आम्ही लागू करू असं कालच्या कॅबिनेटमध्ये ठरलंय. आता त्याचा GR आल्यानंतर बघू आपण. मग त्या कोणत्या सवलती आहेत? त्या सवलती विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ होती, कर्ज वसुलीला स्थगिती मिळते, नव्यानं कर्जाचं पुनर्गठन केलं जातं, त्याला अनुदान दिलं जातं, वगैरे वगैरे. हे आपल्याकडे स्टँडिंग नॉर्म्स आहेत. आमचं म्हणणं असं आहे, ठीक आहे, ओला का दुष्काळ का ह्या तांत्रिक बाबीत न जाता आज त्याला मदत, आज तुमचा NDRFचा जो नॉर्म्स आहे त्या NDRFच्या नॉर्म्स प्रमाणे 4,000, 5,000, 6,000च्या पुढं शेतकऱ्याला मदत मिळेल अशी परिस्थिती नाही, कारण ते NDRFचे नॉर्म्स आहेत. आता NDRFचे नॉर्म्स हे केंद्र सरकारचे आहेत, ते महाराष्ट्रपुरतं बदलतील का नाही मला माहीत नाही, कारण अशीच परिस्थिती पंजाबमध्ये पण आहे, अशीच परिस्थिती हरियाणामध्ये पण आहे. परंतु राज्य सरकारने आता परवा मुख्यमंत्री भेटून आले माननीय पंतप्रधानांना, कदाचित केंद्राने पण त्याच्यामध्ये काही 10-15 हजार कोटी दिले आणि राज्य सरकारचे काय 5-10 हजार कोटी, असे 25,000 कोटी जर अंदाजे या सगळ्या कामासाठी जर आपण उपलब्ध केले. आम्हालाही माहिती की ही सरकारसमोर अडचण मोठी आहे आर्थिक संकटाची, पण आता हे आलेलं शेतकऱ्यासमोरचं जे आसमानी संकट आहे ह्याला आता कोणच जबाबदार नाही. ह्याला आता निसर्गाने केलं, त्याला आपल्याला सामोरे जावंच लागेल. मला वाटतं ह्या गोष्टी तातडीनं सरकारने कराव्यात. आम्हाला कुठलंही ह्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. शेतकऱ्याच्या हिताकरता आपल्याला हे निर्णय करावे लागतील. आणि अजून एक माझी सरकारला विनंती आहे की आता हे सगळे जे काही दौरे बिवरे चालले जातात, ठीक आहे, कुणी कुठं जावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण जिल्ह्याचं जे हेडक्वार्टर आहे, प्रत्येक जिल्ह्याचं हेडक्वार्टर आहे, तिथं त्या जिल्ह्याचा जो पालकमंत्री आहे किंवा ते नेमलेले संपर्क मंत्री असतील
त्यांनी ते हेडक्वार्टर म्हणून तिथं बसावं आणि प्रशासन जे मदत करतंय त्याला कुठं अडथळा येतोय का ते मदत पोचत नाही ह्याचं क्लोजली मॉनिटरिंग केलं पाहिजे असं माझं मत आहे. नुसते दौऱ्यावर जाऊन आम्ही बघितलं, आम्ही दौरा केला, माणसं म्हणजे एकदम टोकाच्या भूमिकेत गेलेली आहेत आता लोक, कारण त्यांना पुढं काहीच दिसणार. मला असं वाटतं की ह्या गोष्टी जर केल्या तर यातनं दिलासा मिळू शकेल. आता दिवाळी तोंडावर आलेली आहे, आता दिवाळी कशी साजरी होणार? आता ज्या घरातनं पाणी म्हणजे कम्प्लिटली वाहून गेलेलं आहे आता ते घर जर साफ करायचं म्हणलं तर त्या मातीचा त्या गाळाचा जो वास आहे तो वर्ष निघत नाही सोडून. आता त्या लोकांनी राहायचं कुठं, त्यांना पर्याय जागा मिळणार कुठं, असे बरेच प्रश्न आहेत. आणि म्हणून एक प्रॅक्टिकल सोल्युशन काढून सगळ्यांनी मिळून ह्या संकटावरती मात केली पाहिजे आणि त्यासाठी आमचं सर्वांचं सहकार्य सरकारला राहील. परंतु हे निर्णय आता ही सगळी परिस्थिती होऊन 15 दिवस झाले आता, त्यामुळं निर्णय अतिशय जलद गतीने झाले पाहिजे. एक टास्क फोर्स निर्माण केला पाहिजे आणि त्याचं डे टू डे मॉनिटरिंग मला असं वाटतं हे सरकारने करावं अशी आमची मागणी आहे. इंदापूर तालुक्यात देखील जवळपास या अतिवृष्टीमुळं 2471 हेक्टरपर्यंत नुकसान झालेलं आहे. अनेकांना नुकसान भरपाई मिळाली, काहींना अद्यापपर्यंत पाठीमागचीच मिळालेली नाही. ज्यांना मिळाली ते अगदीच 2700-1800 आहे. सरकारने जे काही एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर केली त्याचा गुंठ्याचा दर बघितला तर तो केवळ 85 रुपये आहे. 85 रुपयात शेतकरी उभा राहू शकतो का? मला वाटतं इंदापूर तालुक्यामध्ये जवळजवळ 5,000 हेक्टरच्या पुढे आकडा गेलेला आहे. आणि परवाच्या काही पावसानं इंदापूर शहरामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाणी आलं, काही नदीकाठच्या गावांमध्ये सुद्धा काही मोजक्या घरांच्या मध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे. परंतु आम्हाला अपेक्षा आहे की आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे राज्याचे कृषी मंत्री आणि त्यामुळे ते वारंवार सांगतात की दिवाळीपूर्वी भरीव मदत केली जाईल, दिवाळीपूर्वी आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही. तर माझी एकच त्यांना विनंती आहे की आपण राज्याचे कृषी मंत्री आहात, हे संकट आलेलं आहे. आम्ही पण सरकारमध्ये असताना अशी अनेक संकट आली, त्यावेळी सुद्धा आम्ही ह्या सगळ्या संकटाला सामोरेच गेलो आणि मदत पण केली. त्यामुळं ही सगळी तुटपुंजी मदत